ओम श्री मात्रे नमः. सर्व देवी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. 9 दिवस 9 देवी उपासना या सत्रामध्ये आजची जी उपासना आपण बघणार आहोत ती माई बगलामुखीची. आता ही माई बगलामुखी फार लोकांनी कमी ऐकलं असेल किंवा त्याची उपासना फार दुर्मिळ गुप्त आहे. तर ही बगलामुखी काय, ही बगलामुखी माई काय, तर याची एक आपल्या पुराणांमध्ये आणि धर्मग्रंथांमध्ये एक कथा नेहमी येते की या धार्मिक ग्रंथांनुसार दक्ष राजाचा जेव्हा यज्ञ सुरू होता त्या यज्ञामध्ये शिव आणि सती यांना बोलवण्याचं जे आमंत्रण आहे ते आमंत्रण मिळालं नव्हतं. आता आमंत्रण म्हणजे काय असतं की आपण जेव्हा आपल्याकडे एखादा कार्यक्रम वगैरे असेल किंवा की कोणाचं आपण बघतो आता एखादा लग्न समारंभ असेल हे असेल तर आपण आमंत्रण लोकांना देत असतो. तर आमंत्रणाची प्रथा कुठून आली बघा, ही या कथेशी सुद्धा निगडीत आहे. आमंत्रण काय आहे ते, तर दक्ष राजांनी सतीला आमंत्रण दिलं नाही त्या यज्ञाचं आणि इतर सगळ्या देवतांना सगळ्यांना त्यांनी आमंत्रण दिलं, सगळे ऋषीगण वगैरे सगळ्यांना आमंत्रण दिलं. सतीला जेव्हा कळलं की आपले वडील दक्ष प्रजापती यांनी एक यज्ञ आयोजित केलेला आहे खूप मोठा आणि त्याला आपल्याला आमंत्रण दिलेलं नाही, तरी पण मग एक ठीक आहे, वडील आपल्याला आमंत्रण द्यायला कदाचित विसरले असतील म्हणून तरी पण आपलं एक मुलगी म्हणून कर्तव्य आहे की आपण त्या यज्ञाला जावं. आणि अशी धारणा धरून शिव एकदा बस निवांत ध्यानस्थ बसलेले असताना सती त्यांच्याकडे गेली आणि सती त्यांना म्हणते की माझ्या वडिलांनी दक्ष प्रजापतींनी खूप मोठा यज्ञ आरंभ केलेला आहे आणि त्या यज्ञाला मला जायचं आहे. तर भगवान शिव त्यांना सांगतात आपल्याला तर या ठिकाणी आमंत्रण नाहीये, मग आपण जायचं कसं बुवा. आमंत्रण नसताना हा कुठे जाणं हे उचित नाहीये किंवा बरोबर नाहीये, म्हणून आपण न गेलेलं त्या ठिकाणी चांगलं बुवा असं शिव हे सतीला समजवत असतात. त्यावेळेसच पण सती ऐकायला तयार नसती. सती म्हणती ठीक आहे बुवा माझे वडील आहे, कदाचित ते त्या याच्यामध्ये गडबडीत वगैरे विसरले असतील, तरी पण आपण आपलं कर्तव्य, मी एक मुलगी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे, जाणं मला भाग आहे किंवा मी गेली पाहिजे असं सती त्यांना वारंवार शिवांना विनवणी करत असते, त्यासाठी प्रभावित करत असते. तर शिव तिला समजत असतात की अगं सती आपल्याला आमंत्रण नाही, आपण जायचं कसं वगैरे. या सगळ्या संवादामध्ये सतीचा जो क्रोध आहे तो क्रोध एकदम अनावर होतो आणि त्या क्रोधातून शिवाला प्रभावित करण्यासाठी म्हणून ती आपल्या शरीरातून किंवा आपल्या क्रोधापासून 10 देवींची उत्पत्ती करते. या 10 देवी या शिवाच्या पुढे येतात. या 10 देवी कुठल्या कुठल्या त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी आहे ती काली माता, काली, तारा, षोडशी, त्रिपुर सुंदरी, छिन्नमस्ता, मातंगी, धुमावती, बगलामुखी, कमला, अशा प्रकारच्या या दश महाविद्या म्हणजे 10 विद्या आपल्याकडे सांगितल्या आहेत. आणि त्याच्यातली जी 8वी विद्या आहे ती 8वी विद्या ही बगलामुखी, बगला माईची सांगितलेली आहे. आणि याच्यावर आपण एक डिटेल्स व्हिडिओ आपण या ठिकाणी करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला या दश महाविद्यांवर बोललो तर खूप मोठा होईल आणि बोरिंग होईल तुम्हाला पण, म्हणून पुढचा व्हिडिओ याच्यावर आपण डिटेल्स करणार आहोत. पण मग या बगलामाईची उपासना जी आहे, या बगलामाईची उपासना करत असताना ही बगलामाई कोण आहे, ही दशमहाविद्यांमधली 8वी विद्या आहे आणि विशेष करून खूप दुर्मिळ आणि शीघ्रता फलदायी देणारी ही बगलामाईची उपासना आहे. परंतु या बगलामाईची उपासना या दशमहाविद्यांमधल्या या दशमहाविद्यांची जी उपासना आहे ही बहुत करून तांत्रिक भागामध्ये खूप जास्त केली जाते, कारण की या देवतांची उपासना ही खूप उग्र असते आणि तांत्रिक भागामध्ये आणि सात्विक भागात अशा 2 विभागामध्ये ही उपासना डिवायडेड झालेली आहे. तर सात्विक भागातली जी उपासना आहे ती सर्वसामान्य माणसं सुद्धा आपण करू शकतो. आता बगलामुखीच्या उपासनेने, बगलामाईच्या उपासनेने काय फायदा होतात, तर ही विशेष करून शत्रूंवरती विजय प्राप्त करून देणारी आहे, वाक सिद्धी देणारी आहे, शत्रूंचा नायनाट करणारी आहे. आपले वाद विवाद कुठले असतील, आपले कोणी विरोधक असतील तर त्यांना शमवण्याचं जे काम आहे, जे कार्य आहे, जी शक्ती आहे ती बगलामाई देत असते.
कोर्ट कचेरीतले जे आपले केसेस पेंडिंग असतील, कोर्ट कचेरीतले वाद असतील, त्याच्यामध्ये विजय प्राप्त करून देण्याचं काम जे आहे ही बगलामाई करत असतील. आणि सगळ्या दुःखांपासून मुक्तता, जीवनातील सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्तता, एक शुभ ऊर्जा, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव निर्माण करणे, घरातली नकारात्मक जी ऊर्जा असते ती घालवणे, तसेच काही तांत्रिक, मांत्रिक, जारण, मारण, उच्चाटन, स्तंभन यासारखे जे क्रिया ज्या असतात त्याचा संपूर्णपणे नायनाट करणे, नकारात्मक शक्तींना दूर घालवणे, असं या बगलामुखीच्या उपासनेचे अनेक फायदे आहेत. मग ही बगलामुखी उपासना जी आहे ही गुरुमुखातून घेणे, त्याचे जे मंत्र आहेत, तुम्ही जर फोटो, मी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर फोटो दाखवतोय, हा फोटो बघा. ही बगलामाई त्या राक्षसाच्या जिव्हेवरती प्रहार करते, त्याच्या मंत्रामध्येच आहे. तो मंत्र मी आता इथं सार्वजनिक करू शकत नाही, कारण की तो गुरुमुखातून घ्यावा लागतो आणि तो प्रत्येकाने गुरुमुखातून घेतलेला असल्या कारणाने तो आपण इथं सोशल मीडियावर तो असा हे करू शकत नाही. पण त्या मंत्रामध्ये एक आहे, जिव्हेवरती हे झाले केलेलं की जिव्हेवरती प्रहार करतीये. म्हणजे आपले जे शत्रू असतील, आपले जे विरोधक असतील, ते आपल्या बाबतीत जे काही कर्म करत असतील, आपल्या बाबतीत जो दुष्ट प्रचार असेल, दुष्ट काही असेल, तर त्याच्यावर आघात करण्याचं काम ही बगलामुखी देवी करत असते सर्वसामान्यपणे. आणि मग म्हणून ही शत्रूंवर विजय प्राप्त करून देणारी अशी ही देवी आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी तर अगदी विशेष फलदायी अशी ही उपासना आहे. कारण की राजकीय, सामाजिक क्षेत्र म्हटलं तर त्या ठिकाणी आपले विरोधकच सगळ्यात जास्त असतात आणि विरोधकांवरती विजय प्राप्त करून देणे या बगलामुखीचा मुख्य उद्देश असतो. आणि म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे कार्यकर्ते असतील त्यांच्यासाठी ही उपासना विशेष फलदायी आहे. मग आता तर हे जे बगलामुखीचे मंत्र आहेत किंवा जप आहे, त्यांचे जे काही स्तोत्र वगैरे आहेत, कवच वगैरे आहेत, तर ते गुरुमुखातून घेणं गरजेचं असतं. आणि काही स्तोत्र असे पण आहेत की ते तुम्ही स्वतः जरी सर्वसामान्यांनी वाचले तरी त्याच्या ठिकाणी ते चालू शकतात. तर त्याच्यातलंच एक जे स्तोत्र आहे, बगला अष्टोत्तर शतनाम म्हणून, हे आपण सर्वसामान्य वाचू शकतात. या स्तोत्राच्या पठनाने, तुम्हाला स्क्रीनवर समोर मी दाखवतोय, हे जे स्तोत्र आहे, हे स्तोत्र तुम्ही त्याचा पाठ करू शकतात आणि या देवीची कृपा तुम्ही प्राप्त करू शकतात. सगळ्या प्रकारचे घरातली वाद विवाद, तंटे, आपले विरोधक जे आपल्या विरोधात असतील त्यांच्यावर विजय प्राप्त करून देण्याचं काम ही बगलामुखी माईच्या कृपेने आपले सर्व साध्य होतील. आणि म्हणून ही उपासना करत असताना, ही उपासना कशी करायची आहे, तर ही उपासना करत असताना पिवळ्या रंगाला फार महत्व आहे. कारण की या बगलामाईचं जे दुसरं नाव आहे, तिला पितांबरा असं म्हटलेलं आहे. पीत अंबरा, पितांबरा म्हणजे तिचं सर्वांगच हे मुळात पिवळं आहे, वस्त्र सुद्धा तिने पिवळे धारण केलेले आणि तिला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. म्हणून ही उपासना करत असताना पिवळ्या रंगांचं, पिवळ्या वस्तूंचं आणि पिवळ्या पदार्थांचं खूप महत्व या उपासनेमध्ये आहे. ही उपासना करत असताना, आता उपासना कशी करायची, आपल्याकडे बगलामाईचा जर एखादी प्रतिमा वगैरे असेल तर ही प्रतिमा पूर्वाभिमुखी आपण बसायचं आहे. पूर्वाभिमुख बसून आपल्या शरीरावरती पिवळे वस्त्र धारण करणे गरजेचं आहे. पिवळे वस्त्र धारण करून पूर्वाभिमुखून समोर एक चौरंग ठेवून त्या चौरंगावर एक पिवळं वस्त्र अंथरायचं. त्या पिवळ्या वस्त्रावरती एक मूठभर पिवळे तांदूळ, पिवळे अक्षदा आपण त्याला म्हणू, पिवळ्या अक्षदा अंथरून त्याच्यावरती बगलामाईचा फोटो स्थापित करायचा आणि त्या प्रतिमेला पिवळ्याच्या फुलांचा हार आणि 21 हळकुंडांची माळ, असे आपल्याकडे जे हळकुंड येतात असे 21 हळकुंड घेऊन 21 हळकुंड पिवळ्या दोऱ्यामध्ये त्याची माळ बनवायची. ती माळ त्या प्रतिमेला घालून समोर दीपक प्रज्वलित करायचा. आता त्या दीपक प्रज्वलित करत असताना त्या दिव्यामध्ये सुद्धा सरसोचं तेल आणि पिवळी मोहरी येते, सशर्प त्याला म्हणतात, ती पिवळी मोहरी आणि 2 लवंगा टाकायच्या. जी वात आहे आपली कापसाची पांढरी वात असते तिला थोडीशी हळद लावून ती पिवळी करायची असते आणि तिने तो दीप प्रज्वलित करून उपासना, ते अष्टोत्तर शतनाम स्तोत्र जे आहे हे 21 वेळा पठण करायचंय. या 21 वेळा पठण करण्याने खूप चांगले एनर्जी, एक खूप चांगले फायदे आपल्याला या देवीच्या कृपेने मिळतील. कारण इतरही बरेचसे या बगलामुखीचे मंत्र वगैरे आहेत, पण ते गुरुमुखातून घेणे, योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली करणं खूप आवश्यक असतं.
कारण की या दशमहाविद्यांमधले ज्या ज्या काही उपासना आहेत, त्या देवीतींच्या उपासना आहेत, या थोड्याशा उग्र आणि त्याचा जर जे मंत्र आहेत ते आहे तसे जर जपले गेले तर त्याचा इफेक्ट लगेच फलदायी लगेच ते होतात. पण जर त्याचा चुकीचा वापर केला गेला, चुकीच्या पद्धतीने ते बोलले गेले, तर ते आपल्या शरीराला ते तेवढे अपायकारक पण ते असतात. म्हणून ते योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली आणि योग्य मंत्र जपणे खूप गरजेचं आहे. आता अष्टोत्तर शतनाम वगैरे जे आहेत हे सर्वसामान्य वगैरे करू शकतात. त्यांनी ते या ठिकाणी ते वाचावं, 21 वेळा वाचून बगलामाईची कृपा जी आहे ती प्राप्त करावी आणि अतिशय शीघ्रतः फलद्रूप होणारी अशी ही उपासना आहे. म्हणून सगळ्यांनी अवश्य या नवरात्रामध्ये गुरुवारी शक्यतो करून अष्टमीच्या दिवशी ही उपासना करावी. 21 वेळा बगला शतोत्तर नाम वाचावे आणि बगला देवीची कृपा प्राप्त करावी. पुढच्या भागामध्ये आपण पुढची उपासना बघणार आहोत. धन्यवाद. ओम जय श्री मात्रे.